आता प्रजासत्ताक दिनासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथावर भारताच्या लष्करी सामर्थ्यासह सांस्कृतिक विविधतेचं प्रदर्शन, सुवर्ण भारत वारसा आणि विकास या थीमसह सजवलेल्या 31 चित्ररथांच्या सादरीकरणामध्ये 5000 कलाकारांचाही सहभाग। राष्ट्रीय युद्ध स्मारकावरून शहीदांना अभिवादन, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडून श्रद्धांजली। भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे आकाशात नेत्रदीपक हवाई प्रदर्शन, कर्तव्य पथावरील यंदाच्या परेडमध्ये 18 लष्करी तुकड्या आणि 15 बँड पथकांचाही सहभाग। महिला आणि बालविकास मंत्रालय, ऊर्जा मंत्रालय आणि ग्रामविकास मंत्रालयाच्या चित्ररथांचं संचलन, तर संस्कृती मंत्रालयाच्या चित्ररथांमधून रचनात्मक भारताचा संदेश। दिल्लीत कर्तव्य पथावर गोवा राज्याच्या चित्ररथातनं गोव्यातील पर्यटनासह संस्कृतीची झलक, हरियाणाच्या चित्ररथातनं कुरुक्षेत्र आणि क्रीडा क्षेत्रातला यशाचा संदेश, झारखंडच्या चित्ररथातनं बदलत्या शिक्षणासह संस्कृतीचं दर्शन, तर कर्नाटकच्या चित्ररथामधून लक्ष्मीनारायण मंदिराच्या वास्तुकलेचंही दर्शन, तर दिल्लीच्या चित्ररथातनं दर्जेदार शिक्षणाचा संदेश। गुजरातच्या चित्ररथातनं विकासासह पर्यटनाचा संदेश, स्टॅच्यू ऑफ युनिटीचं सुद्धा दर्शन, तर आंध्र प्रदेशच्या चित्ररथातनं संस्कृतीसह पर्यावरणपूरक लाकडी वस्तूंची झलक, पंजाबच्या चित्ररथातनं सुफी संत बाबा शेख फरीद यांचं दर्शन। शिवाजी पार्कवर ध्वजवंदन कार्यक्रम संपन्न, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ध्वजवंदन, तर पुण्यामध्ये पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून, तसंच ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा केलं ध्वजवंदन। भिवंडीमध्ये सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते ध्वजवंदन, पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालयामध्ये ध्वजवंदन, तर नागपूरच्या संघ मुख्यालयामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त महानगर संघ चालक राजेश लोहिया यांच्या हस्ते ध्वजवंदन।